हॅलो फ्रेंड, कशा सर्वजण. आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल. मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर ना, आजच्या दिवशी ज्या काय तुमच्या मनातील इच्छा अपेक्षा असतील ना, त्या पूर्ण होत हीच भगवंताचरणी प्रार्थना. तर सकाळी ते माझे कामं वगैरे आवरून झाले आणि मी बसले पाणी प्यायला. त्यानंतर मग घरामध्ये वाटत होतं खूपच सफोकेशन, म्हणून मग मी आज असं ठरवलं की चला आज आपण विंडोज ओपन करूयात. आणि बाहेरचं वातावरणसुद्धा खूपच चांगलं झालेलं होतं. त्यामुळे मग असं वाटत होतं ना की नाही, बाहेरच बघत बसावं. पण कामामुळं आपल्याला कुठं म्हणजे बघायला काय होतं आहे का, आपल्याला एवढा वेळ आपल्याला देता येतो का. त्यामुळे मग मी काय म्हटलं की आता थोडा वेळ आपण खरंच आज देऊयात. बाहेर बघा कशी पावसामुळं ग्रीनरी सजलेली होती, हिरवाळ असं म्हणजे फुलून हे झालेली होती. खूप छान दिसत होतं त्या. थोडा वेळ खिडकीमध्ये उभं राहिल्याच्या नंतर मी आले किचनमध्ये. किचनची खिडकी वगैरे उघडली आणि विचारच करत होते की काय करू. तर इथं भांडे वगैरे घासलेले होते. ते भांडेसुद्धा उचलून खाली मी ठेवले, कारण त्या भांड्यांमधलं पाणीच वितळलेलं नव्हतं. माझं बाकीचे काम आवरून झाले होते आणि आता स्वयंपाकासाठी काय करायचं, मुलं तर येणार होते. म्हणून ह्या विचारामध्ये मी घेतला लसूण खोलायला. लसूण खोलल्याच्या नंतर मग मी किचनमध्ये कुठं मन लागतं का, मग बाहेरचं एवढं छान वातावरण झालं. मग मी पुन्हा बाहेर आले होते आणि दरवाजामध्ये बराच वेळ उभी राहिले. बराच वेळ उभं राहिल्याच्या नंतर मग मी गेले किचनमध्ये पुन्हा गेल्याच्या नंतर म्हटलं आता बाकी तर काही नाही आहे, म्हणजे बाकी तर काही खायची इच्छा पण नाही आहे. तर म्हटलं चला आता खमंग असं उपीट करून घेते मी. तर आधी लसूण वगैरे खोलला, त्यानंतर बघा मी बाहेर येऊन उभी राहिली आहे. बाहेर तिथे किती वेळ जरी उभं राहिलं दारात आणि खिडकीमध्ये तरी काय मन भरत नव्हतं, कारण ना पावसामुळे खूप दिवसातून आज पाऊस झालेला होता आणि पावसामुळे हिरवे झाडं एवढे छान दिसत होते. त्यामुळे असं वाटत होतं की नाही तिकडेच बघत राहावं. पण ना शेवटी पोटाचा विषय आहे ना, मग मला किचनमध्ये तर यावंच लागलं. मग किचनमध्ये आले आणि आल्याच्या नंतर मग मी उपीट वगैरे केलं. तर थोड्याच वेळामध्ये नंतर मग सायली वगैरे पण आलेले होते आणि त्यानंतर मग मी काय व्हिडिओ वगैरे शूट केलेला नाही आहे. तर आता इथं पटापट कांदा वगैरे घेते कट करून मी, आणि त्यानंतर मग मी ह्याला उपीटला वगैरे फोडणी देते. तर ताईंनो, ज्या कोणी ताई आपल्या चॅनलवरती नवीन येत असतील तर त्या ताईंनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच शेजारची घंटीसुद्धा दाबायची आहे, जेणेकरून की मी जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकेल ना तेव्हा तुमच्यापर्यंत नोटिफिकेशनचं सर्वात आधी येऊन पोचतील. हो, आणि छान छान कमेंटसुद्धा करायचे आहेत. तर चला आता इथं माझा कांदा वगैरे कट करून झालेला आहे, मिरच्यासुद्धा कट करून झालेल्या आहेत आणि आता टोमॅटो राहिलेला आहे. तर टोमॅटोसुद्धा आपण कट करून घेऊयात. आणि लसूणसुद्धा मी घेतलेला आहे 2 ते 3 पाकळ्या इथे, कारण मला काय खूप करायचं नव्हतं, फक्त सायलीसाठी आणि म्हणजे सायलीसाठीच करायचं होतं. कारण मग तिला कसं असतं ना की मुलांचं की तिला आल्याच्या नंतर तो काहीतरी खायचा असतं. आणि इथं कोथिंबीर वगैरे मी ना निवडलेलीच नव्हती, आणली त्यांनी आणि मी तशीच तिथे ठेवून दिली होती खाली. तर मग म्हटलं आता चला, म्हणजे खूप नव्हती कोथिंबीर म्हणून मग मी तशीच ठेवली होती, कारण खूप असते तर एवढी वेस्ट गेली असते ना. तर थोडीशी आणली होती त्यांनी, तर मग थोडंसंच मग मी काढली आणि लगेचच. तुम्ही कसं उपीट बनवता ते सांगा. मी तर हे सगळे इंग्रेडियंट्स टाकते बघा, तर तुम्ही काय काय टाकता ते सुद्धा मला सांगा. आणि ना हे सगळं झालं म्हटलं कोथिंबीर वगैरे धुवून घ्यावी, कारण पाऊस असलं की नको वाटतं असं, म्हणजे नाही का. आणि असंही म्हणजे मी तर नेहमी धुवूनच घेत असते, पण पावसाळ्यामध्ये थोडंसं जास्तच एक्स्ट्राच केअर घेतं ना माणूस. तर आता छान अशी मी बारीक बारीक कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. गॅसला कढीसुद्धा लावलेली आहे. कढी लावल्याच्या नंतर गॅससुद्धा पेटवला आहे आणि कढईवरती ठेवलेली आहे. आता मी छान असा म्हणजे थोडंसं आहे
आहे रवा तर ते काढते आणि दुसरा पण आहे मी अजून काढलेला नाही आहे वरती, तर मग मला भरावं लागेल त्याच्यामध्ये. आणि काय होतं ना की माझ्याकडून मी एकदा भरायचं काही विसरून गेले की मग त्या गोष्टी माझ्याकडून राहूनच जातात, त्यामुळे मग आणि मग बऱ्याचदा असं होतं माझ्याकडून बरं का. तर आता इथं मी कढईमध्ये तेल वगैरे टाकलेलं आहे आणि तेल टाकल्याच्या नंतर छान असं मी बाकीचं सगळं काही इन्ग्रेडियंट्स जे काय आहेत ना तर ते टाकून घेते. सर्वात आधी तर तेल टाकल्यानंतर ना मस्त छान असं तेल कडू देते. नंतर मग मी त्याच्यामध्ये लसूण, कांदा, टोमॅटो ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्स टाकून घेते. मग मी टाकते रवा, तो सुद्धा तेलामध्येच टाकते आणि जसं हे फ्राय केलेलं आहे तसं त्यालाही फ्राय करून घेते आणि छान असं हे करून घेते, परतून घेते आणि मग मी त्याच्यामध्ये पाणी टाकते. तर पुढे पुढे तुम्हाला दिसेलच मी काय काय कसं कसं केलेलं आहे. चला, आजच्या स्वयंपाकासोबतचा आणि बाहेरच्या नेचरसोबतचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.